तर मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही अजूनही सोलापूर बार्शीमध्येच आहोत. आणि आम्ही जिथे झोपलेलो ज्या टेरेसवर, तिथून हा काहीसा असा व्ह्यू दिसतो. तर दाखवतो तुम्हाला. हा टेरेसवरचा मॉर्निंग व्ह्यू. सकाळी सकाळी सनराईज होत आहे. मस्त वालं कोवळं ऊन झोपले आहेत त्यांच्या अंगावर. आणि हे असे काहीसे आम्ही झोपले होतो लाईनीत. संध्याकाळी रात्री झोपताना आकाशात तारे बघून झोपायचे आणि सकाळी उठल्यावर हे मस्तपैकी कोवळं ऊन. म्हणजे सुकून सुद्धा आणि विटॅमिन डी सुद्धा सगळंच मिळतंय. मस्तच वाटतंय. फ्रेश मॉर्निंग एकदम. तर बघू आता उठतील सगळे, फ्रेश होतील आणि उद्याची तयारी. उद्या हळद आहे तर उद्याची तयारी करावी लागेल. सामान वगैरे काय आणायचं असेल तर जाऊन आणावं लागेल. बघू. काल सर्वजण रात्री झोपले होते दाबून, दमले होते सर्वजण. काल खूप कामं केली त्यामुळे अजून कोण उठत नाही. सकाळचे 7:30 पावणे 8 झाले आहेत आता. सो बघू कधी उठतायत आणि कधी फ्रेश होऊन लागतोय आम्ही तयारीला. तोपर्यंत बाय बाय. हळदी समारंभात, हळदी आणि मेहंदी समारंभात चैतन्य बोबडे डान्सची प्रॅक्टिस करताना करता हूँ मैं तुम भी करो जी. 1 2 का 4 4 2 का 1. My name is Lakhan. My name is Lakhan. कदम पवार परिवाराकडून आपले सहर्ष स्वागत. हर्षल पार्टी बॅनर लावतोय. हा आला US वरून ना. UK हा युरोप मधून आलाय. पाणीचे जार घेऊन येतोय. खास पाणी बारक्याने पाण्यासाठी खास स्पेन वरून मागवलाय त्याला. अक्षय नाव आहे त्याचं. येणार आहे हा वैभव. हा भाऊ आहे आपला कुलदीप दादा. कोण आहे? सगळं जेवढं काय काम असतं ते सगळं हाच बघतोय. कोण आहे? व्हिडिओ करतोय. वैभव कुठे चाललोय आपण? आपण चाललो आहोत आता शेतामध्ये. शेतात? यस. काय करायला? ऍक्च्युली झालंय काय माहितीये का, शेतात तर मला पण जायला आवडेल पण तिकडे पंचावली भेटत नाही तर मला बाहेरूनच घेऊन जावं लागेल. तर बारक्याची परमिशन घेतल्याशिवाय मी ती काय घेऊ शकत नाही. काय नाही भेटत तिकडे? गोड सुपारी पंचावली. त्याच्यावरती नाव असतं विमल. बाकी भाई एडिट कराय टाकू नको. आता आम्ही चाललो आहोत शेतात. बारक्याचं शेत किती मोठं आहे काय बघायला जातोय. शेतात पोचलो आम्ही आणि ते दोघ जण तिथे उभे आहेत, कुलदीप आणि किशोर. कोकणात असतं तसं काय एक शेत नाही इथे. तुला काय बोलायचं? यू वॉन्ट टू स्पीक? नाही ऍक्च्युली पुढे बोलूया आपण. तू सध्या कंटिन्यू कर. पुढे आयुष्यावर बोलू काही काय. पण तुझ्यावर प्रेम नाही माझं. आयुष्यावर मी तुझ्यासोबत बोलणार. हे जे दिसतंय ना सगळे हे लिंबाचे झाड आहेत. खाण्याचे लिंबू असतात ना पिवळे, ते लिंबू आहे. त्याचे झाड आहे सगळे. त्याने ऐकलं इग्नोर करा. आपल्याला बोलायचं लिंबू तर लिंबू, डाळिंब. आणि हे कसलं आहे मग? कोणी सफरचंद हे येडा बाबळीचं झाड आहे. कडुलिंबाचं बोलायचं काय? कडुलिंबाचं झाड आहे. पाया पड. आणि ते आपलं ओमी आहे.
सर्जा राजाची जोडी आहे. बैलगाडीची बैलगाडीची बैल आणि सर्जा राजाची जोडी आहे. हा बारके आहे. हे बघा आहेत की नाही दोन बैलगाडी आहेत की नाही दोन बैलगाडीचे बैल एक व्हाईट टी शर्ट मध्ये आहे मोठी झाली अजून हे आपले आहेत आपलीच आहेत का तेव्हा काय नाव आहेत सर्जा कोणाचं राजा ही राजा हे वाला भाई तुम्ही चुकीचं बोललो का सर्जा सर्जा मारित नाही इकडे यायला लागलं ना मारित नाही कोणाला कुणी धरली मारित नाही दोघं पण दोघे नाही कुठे तू घाबरू नको तुम्ही घाबरू नका तू बी आलो बी आले मारित नाही जा ना पुढे नाही मारित नाही ते मारित नाही कोण बी धरते नाही ते मारित निवांत मारा आणि ते वाला नाही कसं कुठून पकडू राजा तू नाही इथं तर इथे जरा घे जरा नाही धरायचं नाही फक्त हात लावायचं चला का नाही धरत नाही तसं चाल तू तर कुणा आलू नाही ते काय करीत नाही कोण तुम्ही काय करीत नाही काय नाही करीत अरे आपण कॉन्फिडन्स दाखव बिंदास कॉन्फिडन्स शांत उभा राहते उलट ही भेटते ती वर त्यामध्ये माशा मारल्या कॉन्फिडन्स दाखव कोण बोलताय रे तर व्हिडिओग्राफरकडे मी कॅमेरा दिलाय आणि ते पण वाचरू मोठं झालं रे वासरू दॅट इज वासरू रे इकडे चालले ते चल कम ऑन फॉलो मी वैभव बोबडे शेत झालाय नांगरून दिवाळीपर्यंत ह्याच्यात जयराम काय काय करतात ह्याच्यात शेती सोयाबीन ह्याच्यात सोयाबीनची शेती होते दिवाळीपर्यंत चालू होईल म्हणजे दिवाळीपर्यंत होईल असं काहीतरी त्यांचा प्रकार आहे तो आपल्याला काय माहिती नाही पण सुरुवात झालेली आहे त्यांची अजून थोडे पुढे जातोय हे बारक्या लोकांचं शेत आहे थँक्यू व्हिडिओग्राफर आहे हा आपलाच आहे झाडाला पिकलाय आंबा ही बैलगाडी ही बघ ह्या त्या बैलांची ही बैलगाडी आहे दे आमचे दोन बैल लावणार आहे ही कसली शेती आहे ही ओके भाजीपाल्याची भेंडी आपण भेंडी नाही का भाजी खात भेंडी झाड आहे. पण हे धरली आहे त्याला चालायची भेंडी आता तुला म्हणून नाही काल काढले आता उद्याची अजून अच्छा एवढं डाळ उद्याची अजून मग किती दिवस आहे ही शेती किती दिवस असते वर्षभर 4-5 महिने 4-5 महिने ही तोडायची ओके उद्या काढायची भेंडी हा ना ह्या आपल्यासाठीच की विकतो आपण ही काय एवढं काय करायचं रे ती काय विकायचं हा ना उद्या काढायची ओके मग हे काढतं कोण आपण काढायचं कोण काढते बघत नाही मी कोण काढते आपलंच म्हटल्यावर आपल्याला सगळं करावं कशा पार जाऊ मस्त झाले आहेत ना फ्रेश खूप झाले आहेत बऱ्यापैकी केवढं आहे किती एकर मध्ये आहे कुठलं 5 गुंठ आहे 5 गुंठा 5 गुंठ्यामध्ये भेंडी आणि तिकडे काय लावणार मग आता हे कांदा होता इथे ज्वारी तिकडे कांदा होता तिकडे आहे आंबा आपल्या आंबा पाणी बिणी आपलं हे झालं की अजून हा येणार
चालू आहे बघ ना. ही आली ही तुरली का ही ती तेवढी ताजे मध्ये 2 आले ते हा अजून आज सुरुवात झाली महिना झाला. हा काय 2 तुकडी घेतली मध्ये. इथे काय लावलं? त्यात उडीद नाही तर कांदा. उडीद नाही तर कांदा यात आता उडीद नाही तर कांदा. कांदा दाखवतो तुम्हाला, कांद्याची शेती. हे नांगरणी ही ट्रॅक्टरने केली आहे का? हा ना, नाना काल घेऊन आलेलं ते. अच्छा. हॅलो. हे काय आहे? कांद्याचं? नाही अच्छा, हे बिया आहे कांदा. हा काय? नाही हो, जाऊन आलोय जायचोय पण गॅरंटी नाही, सांगता येत नाही काय तरी काम काय. फुल कांद्याचं पहिल्यांदा बघितलंय. हा ना, पातीच बघितलं. गेलं हे तर कांद्याचं फोन फूल करतो. आता कसं आहे, जायचं तर असं पोरं असतं. गेला ही बाजार बिजार पहिल्यांदाच आणायला. बघतोय, तुम्ही आलं पण लक्षात तर बघितलं फोन नसेल. करतो. हे बघा, असं काहीच असतं. आता राहणार हो 6 साडेसहाच्या पुढे 6:30 हे कांद्याचं बी हा हे पेरायचं हा आणि बरं बरं ह्या आंब्याला आंबे धरले आहेत. बरं बा गावात भेटते की मग. कणबी नाही आहेत पण नॉर्मल आंबे आहेत. हा? लय होतं लय पडलं आंबा वाऱ्यानं. वाऱ्यानं त्याची पात येते ती मुंबईला येत ना ते. आणि हे मिरचीचं झाड. तिकडून नाना मुद्दा म्हणून ओरडतोय आंब्याकडे कोण आहे म्हणून. वरपाट्यावर मीठ बीठ आहे, मग टाकून चिरून वर जाताना एक दोन घे ना, एक दोन घे. आता इकडे येत असली हे बघ, हा मोठावाला घे. हा घे, हा घे. हा जुना आहे, हा बघ. जरा मोहर सुटलेला बघून वरून तोडा का हे बी साईडचं हे भुईमुंग. भुईमुंगाची पण शेती आहे थोडीशी. हे बघा, जाम टॅलेंटेड माणूस आहे ते. नाना शेतात आलोय तुमच्या. ठीक आहे कमरेला पुढे 2 शब्द सांगा. माईक माईक आहे ते. तिकडे आवाज तर देत होता, आंबे कोण काढताय. पाणी पाहिजे काय करायचं. ही आमची पलटण. हे लिंबूचं झाड. लिंबू धरली नाही त्याला, पावसाळ्यात धरतील. बाग आहे लिंबाची. मस्त आहे शेत, सगळ्या प्रकारची शेती करतात. हे बघा. गाईज धिस इज कॉल लेमन, पिकलेला लेमन, कच्चा लेमन. आणि ॲक्च्युली हे म्हणजे बोलतात ना, सोनं आहे सोनं. आजच्या मार्केटला याचा भाव आहे ना 79,000. एक लिंबू 10 रुपयाचा एक आहे. त्याचा लिंबू सरबत जर विकला तो 15 रुपयाला एक आहे. 20 ला घेतलं आता 20 रुपये झाला आहे. म्हणजे गावात हे जे लिंबाचे झाडं आहेत हे सोन्याचे झाडं म्हटलं तरी चालेल. ऐक, हे बघा पिकलेली लिंबू. नाना इकडे झोपतो नाना रात्री. पडले धार कधी काढली. बंट्या घाबरताय ते, लहान आहे अजून. आणि आत पण एक आहे, हे क्यूटच आहे. लहान वासर आहेत, घाबरतायत ते. ही गावची लाईफ सुकूनवाली. शेती करायची,
खायचं, झोपायचं, रात्री इथेच झोपायचं. ए घाबरवतोयस तू. नको लोक ब्लॉग मध्ये नाही काय काय करतात. ऍक्च्युली घाबरत आहे. ऍक्च्युली घाबरत आहे. हे बघा 2 दिसत आहेत काय? 2 आहेत. मारू नको त्याला. आणि ह्या गाईचं आणि ह्या गाईचं वाचतोय ते. मारायला येते ती आणि हे बोलतात हे बघा. क्यूट आहे हे वाला क्यूट आहे. घेऊन जाऊ शकता तुम्ही. सगळ्यांचे चेहरे बघा कसे आहेत. कोणालाच काय टेन्शन नाहीये. मस्त मजा करतायत फक्त सर्वजण. हे आपल्याला शहरात मिळू शकत नाही ते सुख. काय सुकून आहे ना. मेहनत आहे गावच्या लाईफ मध्ये पण सुकून पण तेवढंच आहे. तुला काय वाटतं हर्षल? हो. आणि आजचा रात्रीचा मुक्काम आमचा इकडेच असणार आहे. आज नाना आमच्यासाठी खास गावरान चिकन बनवणार आहेत. त्याचा आस्वाद आम्ही घेऊच. वासराला घेऊन जातात. तर आज आमची शेतात पार्टी आहे. गावरान कोंबडा, तांबडा पांढरा रस्सा आणि थोड्या वेळाने सुरुवात होईल जेवणाच्या तयारीची. तोपर्यंत असेच राऊंड मारतोय शेतात. सनसेट होत आलाय. मस्त वाटतंय वातावरण. सनसेट दाखवतो तुम्हाला. मुंबईत समुद्राचं सनसेट, समुद्रकिनारी सनसेट बघता नेहमीच. आता हा गावचा दाखवतो तुम्हाला. हे बघा गावचं वातावरण एवढं मोकळं आणि शुद्ध आहे की मन वा वा वा. इकडे नानाच्या रानात एप्रिल नंतर कुठला महिना? 1 नंबर मेवा. या गोड गोड कैरीचा आस्वाद. जून मजा करू वनात. मीठ लावून दिला असं ते बोलणारं वासरू आहे. त्याला सगळे महिन्याचे नाव माहिती आहेत. त्याला विचार एप्रिल नंतर कुठला महिना आहे. कोणतं वासरू? ते बोलणार एप्रिल नंतर कुठला महिना. बोल बेटा. एक वासरू बोललं इकडे. तो कोण बोलत होता म्हणून मी बोललो जाऊ दे. विचारायचा हे व्हायचा पत्ता व्हायचा बोललो जाऊ दे. जूनच्या आधी तुझ्यात आणि माझ्यात बैल कोण आहे? बैल ही गावची माणसं मात लावून खाना बारक्या. यांच्या शेतात आहे आम्ही सध्या. ए घे हर्षल आंबा घे. नानांना सांग 2 मिनिट बोलायला. पिकल्यावर गोड लागत असेल ना. ही वाली लाईफ फक्त गावातच आहे. मेहनतीचं काम आहे पण संध्याकाळी जी झोप लागते ना कोणते विचार करता ना कामाचं टेन्शन ना पीसीवर दिवसभर बसून डोकं तेच 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 तेच. खूप सुकूनवाली लाईफ आहे. ना थंड पाणी आम्ही झोपतो लवकर. ना थंड पाणी लागतं ना काय. ना थंड पाणी ना काय. वाली विमल बस.
हे दोघं पण गाईचं दूध काढायला बसलेत, शिकतायत. दाखवतो मी. वा रे चैतन्य बोबडे. एक नंबर इथं येऊ दे मला. जमतंय जोरात भरपूर टाइमपास झाला. सवय पाहिजे रे, सवय पाहिजे तरच होईल. असं येत नाही. प्रॅक्टिस मेक परफेक्ट. प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिस पाहिजे, तरच दूध काढू शकता तुम्ही. हिचं झालं, आता हिचं वासरू पण येईल आता, हे ब्लॅकवालं. चले निघूया. चला, कुठे यायचं आहे? त्याला ओळखतच असेल तुम्ही, केदारनाथ पासून फक्त झोपतोच आहे. हर्षल याला पण ओळखत असाल तुम्ही. गाडी चालवून दमलाय बिचारा. परत काल काम केलंय, तर रात्री दुखत होतं त्याचं अंग सगळं. रात्री किशोर मी तुला मसाज फुल गोवाला, बँकॉक वाला. चला, आज रात्री पार्टी आहे. इथेच पार्टी करून इथे झोपणार आहे आपण. इथेच झोपूया पण इथेच, या कडलिंबाच्या झाडाखाली. फुल सुकून आहे. मंडप झालाय रेडी. अजून लाइटिंग थोडी बाकी आहे, थोडा मंडप पण बाकी आहे. आणि हे लग्नघर. आणि इथे नानाने जेवण बनवलं आहे. सर्व भाकरी आणि चिकन आहे. गावी आलो आणि शेतात पार्टी नाही केली चिकनची, तर काय म्हणतात, म्हणून ही पार्टी. अशी महफिल, अशी मज्जा सगळीकडे नाही मिळत, गावीच. कधी कधी काही क्षण खूप मस्त वाटतात ना, कधी संपूच नये असे क्षण आपल्या माणसांसोबतचे. ते बोलतात ना, आपली माणसं सोबत असली की लाईफ खूप हसत खेळत निघून जाते. आणि नशीब लागतं असे मित्र भेटायला. सगळ्यांच्या नशिबात नसतात असे जीव लावणारे मित्र. सो असेच नेहमी हसत खेळत राहा. भेटू पुढच्या भागात.